नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्यामध्ये अखेर मल्लिकाच्या पापाचा घडा भरून मंदाकिनी आता समरला दाखवलेल्या एकाच पुराव्याने मल्लिकाचा खरा चेहरा कसा समोर आणते. आणि समर आता जेव्हा मल्लिका आणि आदिरा आणि रोहनचा संसार मोडण्यासाठी हे सगळं केलं, हे आता पुराव्यासकट समोर येताच समर आता कोणता भयानक निर्णय देतो. आणि स्वानंदीला आता समरच्या निर्णयाने खूप सुंदर असे घडत आता स्वानंदी कोणते भयानक निर्णय घेते आणि त्या 3 निर्णयामध्ये आता खूप छान घडत मल्लिकाला तिच्या पापाची भयानक शिक्षा मिळून आता आदिरा आणि मंदाकिनी पुन्हा आता एकत्र येऊन आदिरा ही आता पुन्हा कशी सरपोतदारांच्या घरी जाते. आणि इकडे आता राजवाड्यांच्या घराबाबत समरचा तो निर्णय ऐकून स्वानंदीच्या हातात कशी आता राजवाड्यांच्या घराची सत्ता येते आणि राजवाड्यांच्या घरची खरी मालकीन बनून आता स्वानंदी मल्लिका अंशुमनला कामाला लावत कशी आता आजीसोबत आता प्रेमाने राजवाड्यांच्या घरचा प्रवास सुरू करते आणि संसाराला सुरुवात करते. प्रेक्षकांनो, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. आता त्यामध्ये स्वानंदी आणि समर दोघेही आता मैत्रीच्या नात्याने एकत्र आलेले असतात. कारण आता खूप मोठी भयानक घटना घडलेली असते आणि अंशुमनचा खरा चेहरा स्वानंदीने आता समोर आणलेला असतो. आणि त्यामुळे अंशुमनला घरातील सगळी कामं करण्याची शिक्षा देऊन स्वानंदीने अंशुमनला नोकर बनवलेलं असतं. आणि स्वानंदी मॅडमने आपल्याला खरं दाखवून खरा चेहरा समोर आणून आपल्या डोळ्यावरच्या प्रेमाची आंधळी पट्टी बाजूला केली. हेही आता समरच्या लक्षात येऊन स्वानंदीला TNA ही पदवी बहाल करत आता समरने स्वानंदीला कंपनीमध्ये सुद्धा बोलावून घेतलेलं असतं आणि स्टाफला सगळं प्रशिक्षण देण्याचं ठरवलेलं असतं. आणि आता समरचा स्वानंदीवर पुन्हा एकदा विश्वास बसलेला असतो. इकडे मात्र आता अंशुमनला आणि मल्लिकाला याचा खूप त्रास होत असतो. मल्लिका म्हणते की ही स्वानंदी आता आपल्याला जड व्हायला लागली आणि ही स्वानंदी आता समरच्या जवळला जायला लागली. मला वाटतं या स्वानंदीला आता या घराच्या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट नाही, तर या घराच्या मालकीन होण्यामध्ये इंटरेस्ट आहे. सगळी सत्ता आता तिला पाहिजे. नाही, आता गप्प बसून चालणार नाही, काहीतरी करायलाच हवं असा आता विचार मल्लिकाच्या डोक्यात येत असतो. आणि इकडे आता स्वानंदीच्या बाबांनी स्वानंदीला फोन करून त्यांची आयुर्वेदिक औषधं आणले का विचारलेलं असतं. आणि तेच औषधं घेऊन आता स्वानंदी पुन्हा आता तिच्या बाबांकडे जायला निघते. आणि बाबांची भेट घेताच आता स्वानंदी ती औषधं तिच्या बाबांना देते. तर आता स्वानंदीचे बाबा स्वानंदीला म्हणतात की मंदाकिनी तुझ्याकडे यायला निघाली आणि तिला तुझी काळजी वाटते म्हणून आम्ही तिला सांगत होतो तू जाऊ नकोस, पण तिने काही ऐकलं नाही. जर मंदाकिनी त्या ठिकाणी काहीतरी तोंडातून बकली ना तर सगळं काही व्यर्थ जाईल. नंदू तू काहीतरी कर. तर आता स्वानंदी म्हणते की आईला तिकडे कशाला पाठवलं. तर स्वानंदीचे बाबा म्हणतात की अगं ती ऐकायला तयारच नव्हती, ऐकेल ती मंदाकिनी कसली. लगेच आता स्वानंदी म्हणते की आईकडे कोणता पुरावा नाही आहे आणि जर आईने सत्य तिथे सांगितलं तर मल्लिका काकू जागी होईल आणि मल्लिका काकूला जर आपल्याला हे सत्य कळालं हे कळलं तर मग खूप मोठा अनर्थ होईल. आता स्वानंदीचे बाबा स्वानंदीला म्हणतात तू जा अगोदर तिकडे जा. आणि आता घाईघाईने स्वानंदीसुद्धा राजवाड्यांच्या घरी निघालेली असते. आता इकडे मंदाकिनी ही सुस्मिताला घेऊन राजवाड्यांच्या घरी येते. तर समोर अंशुमन हा आता झाडू पोछा करत असतो. ते बघून रागानेच अंशुमनकडे बघत मंदाकिनी म्हणते की बरं झालं बरं तुला ही शिक्षा दिली ना, ही शिक्षा कमी आहे. अरे काय तुझे संस्कार आणि तुझ्या आईने तुझ्यावरती काही संस्कार केले की नाही. राजवाड्यांच्या नावाला तू कलंक लावला आहेस आणि कंपनीत त्या मुलीवरती एवढा अत्याचार केलाय, तिला त्रास दिलाय, तुला कळतंय का काही. आता ती ऐकताच अंशुमन आता त्याला धक्का बसून रागाने मंदाकिनीकडे बघतो. मल्लिकासुद्धा आता तिथेच असते आणि मंदाकिनीचे ते बोलणे ऐकून समर आजी तेही तिथे येतात.
मंदाकिनी म्हणते की अरे तू एवढा मोठा गुन्हा केलाय ना, त्यासाठी तुला यापुढे हे काम काहीच नाही, तुला तर जेलमध्ये पाठवायला हवं, जेलमध्ये. ती ऐकताच आता अंशुमन हादरतो. समर ती ऐकत बसतो तर हात जोडतच आता मलिका म्हणते की अहो मंदाताई असं काय बोलताय, आमची बेबी डॉल की जरी थोडीशी रागीट असली तरी ती मनाने अगदी सोन्यासारखी आहे. तिच्यावरती मनातलं पटकन बोलून जाते, सगळं काही रागात सांगून जाते, पण खरंच माझी बेबी डॉल ना अगदी सोन्यासारखी आहे. तेव्हा आता मंदाकिनी ही मल्लिकाकडे बघते आणि लगेच आता मंदाकिनी मल्लिकाला म्हणते की म्हणून तुमच्या बेबी डॉलचा आदिराचा संसार मोडण्यासाठी माझ्याकडे तुम्ही रोहनची सही घ्यायला डिवोर्स पेपर पाठवले होते का, आणि त्यासाठी मला तुम्ही पैसे देत होतात का. आता ती ऐकून मल्लिका तोंडाला हात लावते तर समरला धक्का बसतो. लगेच आता समर म्हणतो, 1 मिनटं, काय बोलताय तुम्ही, माझी काकू मला आईच्या ठिकाणी आहे आणि तिच्यावरती जर असे आरोप केले तर ते मी ऐकून घेणार नाही. आता ती ऐकताच आता इकडे मंदाकिनीला धक्का बसतो, पण तेवढ्यात आता स्वानंदीसुद्धा तिथे आलेली बसते. स्वानंदी आता मंदाकिनीला म्हणते की अगं आई काय करतेस तू, काय बोलतेस, तुला काही कळतंय का. मंदाकिनी म्हणते की स्वानंदी तू गप्प राहा. आणि लगेच आता मंदाकिनी समरकडे बघत म्हणते की जावई बापू, याचा जर मी तुम्हाला पुरावा दिला तर मग तुम्ही विश्वास ठेवताल ना. तर लगेच आता समरला धक्का बसतो आणि लगेच आता आजी म्हणते, पुरावा दाखवा तुमच्याकडे काय आहे ते. आणि मंदाकिनी आता सुस्मिताकडून तो पुरावा घेऊन तो समरला दाखवते. त्यामध्ये आता मलिकाने मंदाकिनीला पैसे दिले आणि आदिरा रोहनचा संसार मोडण्यासाठी 4 BHK फ्लॅटसुद्धा घेऊन देणार होती. हे सगळं आता त्या एका पुराव्यामधून, त्या व्हिडिओमधून आता समोर आलेलं असतं. आणि त्याचबरोबर आता मलिकाचा खरा चेहरा समोर येतो आणि समरला धक्का बसतो. आता मात्र समर डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की काकू, अगं मी तुझ्यावरती आईसारखा विश्वास ठेवला होता आणि स्वतःच्या मुलीचा तू संसार मोडायला निघाली, तुला यासाठी काही वाटतंय का. अगं ज्या आदिरावरती भरभरून प्रेम केलं, तिचा संसार अजून व्यवस्थित व्हावा म्हणून तुला प्रयत्न करायला पाहिजेत, तर तू तिचा संसार मोडायला निघाली, हे तू काय केलंयस. तर आता आजीसुद्धा तोंडाला हात लावते. मलिका जाम घाबरलेली असते आणि लगेच आता मलिका म्हणते की समर नाही माझं ऐकून घे रे, या खोटं बोलतायत. तर आता समर म्हणतो की गप्प बसा काकू, एक शब्दही बोलू नका, सगळे पुरावे मी डोळ्यांनी बघितले आणि तुम्हीसुद्धा अंशुमनपेक्षा काही कमी नाही आहे. आज मला खरा चेहरा कळला, घरच्यांच्या मनात माझ्याविषयीचं स्थान काय आहे हे देखील कळालं आणि आता माझ्या डोळ्यावरची प्रेमाची पट्टी चांगलीच बाजूला झाली. आता मंदाकिनी म्हणते, जावई बापू एवढंच नाही तर या बांगड्या गहाण ठेवण्यासाठी मलाच यांनी हे सगळं करून दिलं होतं. त्या बांगड्या कोणत्या दुकानात गहाण ठेवायच्या, कुठून काही पैसे घ्यायचे आणि खोट्या बांगड्यासुद्धा यांनीच मला स्वानंदीला द्यायला दिल्या होत्या. आणि ते ऐकताच आता समरचं आता डोकं चक्रावून गेलेलं असतं आणि मल्लिकाचा खरा चेहरा आता समोर आलेला असतो रागाने. आता समर म्हणतो की अक्षम्य गुन्हा केलाय तुम्ही आणि माझ्या प्रेमाचा फायदा उचलवलाय. आजपर्यंत मी या घरात तुम्हाला सगळ्यात मोठ्या विश्वासाने सगळ्यात मोठी घराची जबाबदारी दिली होती, आदिराची जबाबदारी दिली होती, पण तुम्ही तर वेगळे निघालात. आणि लगेच आता समर म्हणतो की स्वानंदी मॅडम घराच्या TNA अधिकारी या नात्याने तुम्हाला मलिका काकूला जी शिक्षा द्यायची ती देऊ शकता. आणि ते ऐकताच आता मलिकाला धक्का बसतो. आता स्वानंदी म्हणते की काकू, अहो आदिरा आणि रोहनचा संसार मोडायला तुम्ही निघाल्यात आणि त्यासाठी तुम्ही डिवोर्स पेपर पाठवले, रोहनची खोटी सही घेण्याचा तुम्ही प्रयत्न केला आणि इकडे आदिराचा संसार मोडण्याचा प्रयत्न केला. अहो आदिरा त्यावेळी जीव द्यायला निघाली होती आणि जर आदिराने उडी मारली असती तर हे कोणत्या भावात पडलं असतं, कळतंय का तुम्हाला. आता समरला आणखीनच राग आलेला असतो. समर म्हणतो की स्वानंदी मॅडम यासाठी तुम्ही योग्य ती शिक्षा करा. लगेच आता स्वानंदी म्हणते की यासाठी मलिका काकूनी आता दररोजच घरातील किचनची आणि घरची सगळी कामं करत जायची आणि तेही कायमची, जर त्यांना या घरात राहायचं असेल तर. आणि यापुढे ते कोणतेही निर्णय घेणार नाही आणि कोणत्याही बाबतीत त्यांचं म्हणणं ऐकूनही घेतलं जाणार नाही.
आता स्वानंदी म्हणते की राजवाडे तुमच्यासमोर सत्य आलेलंच आहे, यामध्ये रोहन आणि आदिराचा काहीही दोष नाही आहे. तेव्हा मी दुसरा निर्णय घेते आणि तो म्हणजे असा की आदिराला आता पुन्हा सरपोतदारांच्या घरी तिची सासरी पाठवणी करण्यात यावी. आणि त्यानंतर समर म्हणतो की ठीक आहे स्वानंदी मॅडम, तुम्ही हा जो निर्णय घेतला, आता माझा निर्णय ऐका. यापुढे राजवाड्यांच्या घरातील एकही निर्णय काकू किंवा अंशुमन घेणार नाही. स्वानंदी मॅडम जे सांगतील ते काम काकू आणि अंशुमन करतील तरच त्यांना या घरात राहता येईल. आणि दुसरी गोष्ट, सगळे घराचे राईट ॲक्ट्स, घराचे सगळे निर्णय स्वानंदी मॅडम घेतील आणि तेही आता सगळं काही आजपासूनच अंमलात येईल. यापुढे या घराचे सगळे निर्णय, सगळे जे काही असेल ते स्वानंदी मॅडम करतील. आणि एकाच मिनिटात आता 3 भयानक सत्य सांगून समरने घराचा सगळा अधिकार स्वानंदीच्या ताब्यात दिलेला असतो आणि स्वानंदीने मलिकाला तिच्या कर्माची भयानक शिक्षा दिलेली असते. आणि समर आणि स्वानंदी यांच्यामधला विश्वास अजून घट्ट झालेला असतो. आणि त्यानंतर आता समर हा स्वानंदीला डिनर डेट अरेंज करून आता बोलावतो. आणि डिनर डेटमध्ये आता समरने स्वानंदीला बोलावताच आता प्रेमाने समरने केक आणलेला असतो आणि तो केक कट करत स्वानंदी प्रेमाने आता मैत्रीचा हात समरकडे करते, तर समर प्रेमाने स्वानंदीसोबत मैत्री करतो आणि दोघांच्याही प्रेमाची वीण खऱ्या अर्थाने गुंफून मैत्रीच्या नात्याने दोघेही एकत्र आलेले असतात. स्वानंदीकडे आता घरची सगळी जबाबदारी समरने दिलेली असते आणि इकडे आता मलिकाचा आणि अंशुमनचा खरा चेहरा समोर आणून स्वानंदीने त्यांना जबरदस्त शिक्षा दिलेली असते आणि रोहन आदिराला पुन्हा एकत्र आणून त्यांचा संसार पुन्हा आता स्वानंदीने एका झटक्यात जुळवलेला असतो आणि मलिकाचा डाव तिच्यावरच उलटलेला असतो. आणि त्यानंतर आता स्वानंदी ही समरला आता तिच्या प्रेमामध्ये कशी आता आणते आणि समर स्वानंदी प्रेमाच्या नात्याने कसे एकत्र येतात आणि आजीला घेऊन आता मोठ्या प्रेमाने राजवाड्यांच्या घरी राहत स्वानंदी ही कशी समरची होते आणि समर हा कसा स्वानंदीच्या प्रेमात पडतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.